महाराष्ट्राला जी काही अपेक्षा आहे ते आपण जे निवडून पाठवलेले जे खासदार आहेत ते हुशार आहेत, कर्तव्यदक्ष, ते त्याच्यामध्ये लक्ष घालतील ना. आता आम्ही आता इथे आमचं अधिवेशन सुरू होईल राज्याचं, त्याच्यामध्ये बाकी प्रश्न तर खूप आहे. कांद्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, कुंभमेळ्याचा प्रश्न आहे, वेगवेगळ्या उद्योगधंद्याचा, बेकारीचा, वाटेल तेवढे प्रश्न आहेत. आता त्यांच्याकडून हां ते जातगणना जे आहे तोही मुद्दा आहे, तो पण लोक उठवतीलच ना आता प्रश्न. साहेब, आता विधानसभा निवडणुकीपूर्वीचं अधिवेशन आहे, त्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या जोडीत भरभरून निधीचं दान हे दिलं जाईल. कुठे मिळालंय? अजून दमडा सुद्धा कोणाला दिला नाही, तरी भरभरून दान असलं दान. आणि जे काय आता ते काय दान असतं काय, ते कोणाचे रस्ते करायचे, कोणाची शाळा करायचे. आता 2-3 महिने झालेले आहेत. 2 महिने त्या इलेक्शनचे, निवडणुकीचे, आणि हे शिक्षक निवडणूक 3-4 महिने झालेले आहेत. सगळं वर्क ऑर्डर काम सगळं बंद आहे म्हणजे विशेषतः 2 महिन्याचं काम बंद आहे, 2-2.5 महिन्याचं अख्ख्या महाराष्ट्रात. आणि आमचं जे आहे जिथे जिथे शिक्षक आणि पदवीधारक निवडणुका आहे तिथे तर 3-3.5 महिने काम बंद आहे. तर आता तीच कामं कशी मार्गी लावायची, त्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करणार. विधानसभा निवडणुकीपूर्वी कुठेतरी खुश करण्याचा प्रयत्न केला जाईल का सत्ताधारी? काय करायचं आहे? विधानसभा निवडणुकीपूर्वीचं अधिवेशन आहे, सत्ताधारी आमदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला? नाही, आम्ही सत्ताधारी आमदारांना काय खुश करण्याचा प्रयत्न, जनतेला काय पाहिजे आहे, सर्व घटकांना काय पाहिजे आहे, ते कसे खुश होतील हा मुद्दा आहे. आमदारांना काय खुश करायचं आहे? त्यांना खुश केलं की आमदार खुश होतात. धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आलेला आहे. मात्र धनगर आरक्षणावर आतापर्यंत बोलणारे जे नेते होते भाजपच्या एकूणच संबंधातले, ते या संदर्भात आता बोलताना दिसत नाहीये असं मला काही माहीत नाही आहे. तो विषय माझ्याकडे नाही. कोण बोलत नाही, कोण बोलत होतं, मला काय माहिती आहे. पण ओबीसीचं आरक्षण आज ते ओबीसीमध्ये आहे, ते ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आहोत आणि त्यामुळे लढतो आहोत. आणि बाकीच्या काही मागण्या आणखी सुद्धा आहेत, त्याची लढाई ती चालू राहील. मुस्लिमांना देखील ओबीसीमधनं आरक्षण द्यावं अशी हे बघा, मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी कोणी केली? त्यांना म्हणा तुझा अभ्यास कमी आहे. तुला माहिती आहे का, 25 वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना, जे बागवान आहेत म्हणजे माळी, जे मणियार आहेत म्हणजे कासार, जे खाटीक आहेत म्हणजे कुरेशी, अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे. आणि त्यावेळेला स्वतः जे सिनेस्टार दिलीप कुमार यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता. ते माझ्याकडे आले, ते त्यावेळेला विलासराव देशमुख जे मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे सुद्धा गेले, पवारसाहेबांकडे गेले. आणि त्याच वेळेला जे इथला व्यवसाय आणि तिकडचा व्यवसाय त्याचं जे साम्य आहे त्या लोकांना मिळालं आरक्षण दिलं आहे. त्यांना उगीच माहीत काही नसतं हो. काय बोलायचं म्हणून बोलायचं, कधी मुसलमानांना खुश करण्यासाठी, तर कधी धनगर समाजांना खुश करण्यासाठी, कधी वंजारी समाजांना खुश करण्यासाठी. त्यांना म्हण तू त्यांची काळजी करून तुला एक अभ्यास करावा होता. आणि त्यासाठी जे आहे तुम्हाला कल्पना नाही, शब्बीर अन्सारी नावाचे जालन्यातलेच एक मुसलमान समाजाचे पुढारी, त्यावेळेला सुद्धा वाद निर्माण झाला की आमच्या मुसलमानांमध्ये जाती नाहीत, अमुक नाही तमुक नाही. त्यावेळेला त्या शब्बीर अन्सारी यांना मुसलमान समाजातून सुद्धा विरोध झाला. पण त्या विचारांनी तास सोडली नाही, जिल्ह्यात गेले, गावागावात गेले आणि त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे. आता सुद्धा ते आमच्या स्टेजवर नेहमी असतात. नाही, पण मुस्लिम आणि ब्राह्मणांच्या नवीन नोंदी ज्या सापडत आहेत त्यांना पण द्यावा असं त्यांचं. कुठल्या नवीन नोंदीन काय नवीन नोंदी सापडत आहेत? काय जे ओबीसीच्या समकक्ष आहेत, तो कुठल्याही धर्मातच हो, काय त्याला आरक्षण मिळत आहे. विधानसभेला भाजपपेक्षा, त्याला आम्ही विरोध कधीच केला ना, उलट आम्ही दिलंय त्यांना आरक्षण. विधानसभेला भाजप 155 जागा लढण्याच्या तयारीत आहेत. कुठेतरी आता जास्त जागा वाटतात का, धाकधूक वाढली? मला काय
तुम्ही सांगता म्हणून मला तर काय मी वाचलं नाही ते किती लढतायत नाही काय लढतात काय. आता एवढ्या आतल्या गोटाची माहिती तुमच्याकडे असतात, माझ्याकडे नाही. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भामध्ये चर्चा होती, काही त्याबाबतची चर्चा आता चर्चा होती, परंतु तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, त्याच्यात ते निर्णय घेतील. तुम्हाला काही खातं अपडेट करून महिन्याच्या अपेक्षा? काही कुठलंही खातं अपडेट करण्याची सुद्धा अपेक्षा नाही, कसलीच अपेक्षा नाही. माझं काम जे आहे त्या मतदारसंघाच्या लोकांचे प्रश्न सोडवायचे, त्याच्यासाठी आपण बघितलं आता कितीतरी मीटिंग झाल्या. आणि दुसरं म्हणजे की जे आहे जो बाकीचा जो आमचा जो आयडियॉलॉजी आमची जी आहे फुले शाहू आंबेडकरांची छत्रपतींची, त्यानुसार सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रश्न कसा काय सुटेल यात काम करायचं. बाकी आता कसले अपडेट करताना खात्या अपडेट कसलं काय करणार. साहेब, अधिवेशनाच्या आधी राज्य अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता व्यक्त होते. मी सांगितलं आता तो मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं आहे आणि मुख्यमंत्री त्या दोन उपमुख्यमंत्र्यांना घेऊन बसतील आणि करायचं असेल तर ते करतील. एम्पिरिकल डाटा भाजपनं दिला नाही म्हणून ओबीसीचं आरक्षण रद्द झालं, ह्या आरोपावर तुम्ही ठाम आहात? राजकीय आरक्षण भाजपने एम्पिरिकल डाटा दिला नाही म्हणजे त्यावेळेला तो जो एम्पिरिकल डाटा जो काही गोळा केला गेला त्यावेळेला जेटली साहेबांनी सांगितलं की ओबीसी समाजाला मदत करण्याची आवश्यकता आहे आणि हे आरक्षण केवळ राजकारणासाठी मागत नव्हतो आम्ही. जी लढाई अगोदर 91 पासून समता परिषदेची मागणी आहे, 2010 सुप्रीम कोर्ट आणि त्याच्यानंतर समीर भुजबळ खासदार आणि खासदार त्यावेळेचे आमचे गोपीनाथराव मुंडे त्यांनी प्रयत्न करून तो ठराव आणला. 100 लोक उभे राहिले संसदेमध्ये आणि ती जी काही माहिती गोळा झाली ती 2016 साली त्या मोदी सरकारच्या हातात गेली. पण पुढे त्याची जी स्क्रुटिनी जी काही सुरू राहिली त्याच्यातून त्यांनी एवढंच सांगितलं की अडचणी खूप आहेत, त्यांना मदत करायला पाहिजे. परंतु ती जे काय पुढे आकडेवारी काही अजून ती जाहीर झालेली नाही. आमचं म्हणणं असं आहे की आता परत पुन्हा एकदा कायदेशीर येते आणि ती जी झाली होती ते काम जे झालं होतं ते ग्रामीण भागातलं काम ग्रामविकास खात्यातर्फे, शहर विभागातलं काम नगर विकास खात्यातर्फे अशा रीतीने ती माहिती गोळा झाली. आता आमचं म्हणणं काय पहिल्यापासूनचं ते सेन्सस कमिशनकडून ती माहिती गोळा केली गेली पाहिजे. ज्यावेळेला दशवार्षिक जातगणना होते त्यावेळेला त्याच्यात फरक असा आहे की सेन्सस कमिशनतर्फे ज्या वेळेला माहिती गोळा होते त्यावेळेला चुकीची माहिती जर कोणी जर दिली आणि ते सिद्ध झालं तर त्याला सजा आहे, कायदेशीर त्याला बांधबंदिस्ती आहे की बरोबर काय ते खरं सांगा. तर आमचं म्हणणं आजही तेच आहे की ही जी काय तुम्ही आता दशवार्षिक अजून रखडलेली आहे त्याच्यामध्ये जातगणना करा, ही आमची मागणी आहे. आणि काल तर परवाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस अगोदर बावनकुळे यांनी सुद्धा BJPचं जाहीर केलं की आम्हाला जातगणना करा. देवेंद्र फडणवीस यांनी मिटिंगमध्ये जातगणना करा. काँग्रेसमध्ये जातगणना करा. आमच्या तर मॅनिफेस्टोमध्ये होतं अजित पवार राष्ट्रवादीच्या जातगणना करा. तर सगळ्यांचं जे आहे तर मान्यता आहे. आता बघू काय होतं. शिक्षक मतदारसंघामध्ये नथ पैठणी पुन्हा आलेली आहे, वाटप केलं जाते शिक्षकांना, मोठ्या प्रमाणात आरोप होत आहे शिक्षकांना. मी वर्तमानपत्रातून ते वाचलं. मागच्या वेळेला पैठणी म्हणजे 200 रुपये 400 रुपयाच्या पैठणी कुठून तरी आणल्या होत्या काय. म्हणजे एक तर ते घेणं चुकीचं आहे आणि घेतल्यानंतर ते सगळ्यांना दाखवत होते की काय हालत होते. ते एक दिवससुद्धा कोणी ते वापरू शकले नाही. फसवेगिरी आहे. तर या फसवेगिरीला कोणीही बळी पडता कामा नये आणि विशेषतः शिक्षक वर्ग असेल त्याच्याकडून या अशा बातम्या येताच कामा नये की कोणीतरी जे आहे काहीतरी वाटतो आहे, कोणीतरी ते घेतो आहे आणि त्याच्यावर मतदान करतो. शिक्षकांकडून तरी सुद्धा जे आहे या अपेक्षा सामान्य लोक आमच्यासारखे पण करत नाही. कारण त्यांना आपण गुरुवर्य म्हणतो आहे. त्यांनी जे काही करायचं आहे मतदान ते सद विवेक बुद्धीला ठेवून
योग्य उमेदवाराला करावं. तुमच्या पक्षाचा उमेदवार या आहे निवडणुकीच्या आमचा. रिंगणात आहे, त्याला माघारीसाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले मात्र माघार हा, झाली. ठीक आहे. आता असं आहे ना, आमच्या पक्षाच्या जे अध्यक्ष आहेत ते जोपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही तोपर्यंत त्यांनी माघार घेतलेली नाही आणि ते कामाला लागलेले आहेत. सध्या ते एकटे पडलेले आहेत, महायुतीची साथ त्यांना मिळत नाही. अजितदादा नाराज आहेत अशी देखील चर्चा आहे. महेंद्र जीएसटीच्या भावसार. बैठकीत पण नव्हते काय अजित पवार. काय झालं? अजितदादा जीएसटीच्या बैठकीला नाही आहेत, ते नाराज असल्याची सध्या चर्चा आहे. मला काय माहित नाही, मला काय तसं काय दिसलेलं नाही. सर्व मिटिंग महायुतीमध्ये महेंद्र भावसार एकटे पडलेले आहेत, त्यांना नाही नाही, आम्ही सगळे बरोबर आहे. तुम्ही काही काळजी करू नका. चल पुढं. पंकजा मुंडे आणि आपण धनगर आरक्षणाचा मुद्दा हाती घेणार. मग तुम्ही अशा सांगा, कोणी सांगितलं करू ना. आम्हाला काय असं आहे की प्रश्न विचारताना जे आहे ना, काहीतरी त्याला रिलेव्हन्स असेल तर विचारा. तुम्हाला मी इथे येतो बोलतो, तुम्ही काही मला विचारत राहिला. कोणी हा प्रश्न विचारला का तुम्हाला? तुम्हाला कोणी विचारला का प्रश्न? हे काय पंकजाताई, आम्ही सगळे आज आमचं ओबीसीचं आहे तेच चाललेलं आहे. ते वाचवण्यासाठी मग ते लक्ष्मणराव हाके असतील, धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे असतील, आम्ही सगळे जे आहेत एकत्रित आहोत. बाकी प्रत्येक त्या घटकाचे सुद्धा काही वेगवेगळ्या मागण्या आहेत. त्या मागण्या त्यांच्या पद्धतीने ते लढत राहणार. आम्ही सुद्धा त्यांच्या मागे उभे राहणार. कोर्ट कचेऱ्यातून त्या कशा पुढे जातील ते बघू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.